भाजपा पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। राष्ट्रवादीचे नेता प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। पुण्यात जयंत पाटील यांचे फलक झळकले। जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा फलकावर उल्लेख करण्यात आलाय। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। पुण्यातील सातारा रस्त्यावर बॅनर झळकलेत। राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असताना देखील भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर खुलेआम सुरू असल्याचं पाहावयास मिळत असून याचे उदाहरण म्हणजे म्हाडा कॉलनी येथील नाल्यामध्ये फक्त प्लास्टिकच्याच पिशव्यांनी खचाखच भरलं असून नजर जाईल तेवढे प्लास्टिक दिसत आहे। त्यामुळे रोज शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र महापालिका प्रशासन प्लास्टिक बंदीवर गांभीर्याने का ऍक्शन घेत नाहीये असा प्रश्न उपस्थित झालाय। सांगली कोल्हापूरचे पुराचे पाणी वळवून मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने साकारण्यात आलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी आता जागतिक बँक आर्थिक मदत करणार आहे। या प्रकल्पासाठी जवळपास 2200 कोटी रुपयांची मदत करणार असल्याचं वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मराठवाड्यातील 1 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून मराठवाड्यातील दुष्काळ नाहीसा होणार आहे। दगडू ही भूमिका गाजवलेल्या अभिनेता प्रथमेश परबने व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह साखरपुडा केलाय। सोशल मीडियावरून फोटो पोस्ट करत प्रथमेशने आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला। बंजारा समाज पोहरादेवी इथे दाखल झाला आहे। संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी पालकमंत्री संजय राठोड, त्याचबरोबर मंत्री गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे येणार आहेत। यावेळी पोहरादेवीच्या विकास कामांची पाहणी सुद्धा करणार आहेत। महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले। 1 एप्रिलपासून सर्व फरकासह 30% वेतनवाढ, कंत्राटदार विरहित शाश्वत सेवा, त्याचबरोबर समान काम समान वेतन शासकीय सेवेत सामावून घेणे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी द्वार सभा घेत निदर्शनं आणि घोषणाबाजी केली आहे। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील संत बाळूमामा पालखी सोहळा आणि रिंगण सोहळा भक्तिमय वातावरण साजरा झाला। तर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। अत्यंत भक्तिमय वातावरणात तुरची गावातील मुख्य मार्गावरून श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत सहभागी झालेल्या माऊलींचा अश्व आणि गजा ढोल, त्याचबरोबर तुळशी वृंदावन माऊली माऊलीचा गजर सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। राम भक्तांसाठी अकोला ते अयोध्या विशेष आस्था ट्रेनचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून राम भक्तांना अयोध्या येथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे। त्यासाठी रात्री 1:30 वाजता अकोला ते अयोध्या स्पेशल आस्था ट्रेन हजारो राम भक्तांना घेऊन अयोध्येकडे निघाली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथूनही हजारो राम भक्त या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येकडे रवाना झाले आहेत। भाजपा आमदार संजय कुटेंनी या राम भक्तांना स्वतः उपस्थित राहून अयोध्या वारीकरिता शुभेच्छा दिल्या। अपुऱ्या वर्गखोल्यामुळे एकाच वर्गात 2-2 तुकड्या बसवण्याची वेळ जिल्हा परिषदच्या शिक्षकांवर आली आहे। धुळे तालुक्यातील वरखेडी गावामध्ये जिल्हा परिषदेची इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे। मात्र शाळेत
अपुऱ्या वर्गखोल्या असल्यामुळे एकाच वर्गखोलीमध्ये 2 तुकड्या भरवण्याची नामुष्की शिक्षकांवर आली आहे। शिक्षण विभागाने तात्काळ नवीन वर्गखोल्यांची सोय करावी अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षकांनी केली आहे। क्षत्रिय चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांची जयंती वसंत पंचमीच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त ग्रामीण या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोवार समाजातील लोकांनी सहभाग घेतला होता। या रॅलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पवार समाज सामील झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभामध्ये आपल्या समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी यासाठी हा पवार समाजाने शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहावयास मिळालंय। पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा सकाळी 9च्या नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांनी विरोध दर्शवलाय। शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण होत असल्याचं स्कूल बस मालकांचं म्हणणं आहे। सरकारने निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास भाडेवाढ करण्याचा इशारा स्कूल बस मालकांनी दिलाय। त्याचबरोबर स्कूल बसचे भाडे 25 ते 40% वाढवणार असा इशारा देखील देण्यात आलाय। सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आदिवासींची जमीन त्यांच्या नावे करण्यात यावी। त्याचबरोबर दोडी बुद्रुक येथील आदिवासी समाजाच्या बांधवांना उतारे असलेल्या जमिनीचे मोजमाप करून त्यांना तात्काळ देण्यात यावे। आदिवासींना अज्ञात फायदा घेऊन बिल्डरांनी लाटलेल्या जमिनी त्यांना परत मिळाव्या अशा विविध मागण्यांसाठी सिन्नरच्या तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाने तसेच एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। जालन्यातील सराटी अंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे यांनी चौथ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं असून त्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस। मात्र आज त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे। मेलो तर मला गाडीत टाकून मुंबईला न्या असं म्हणत जरांगेंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस असून आजही त्यांनी उपचार घेणं टाळलं असून डॉक्टरांचे पथक आता माघारी परतलंय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस। त्यांनी अन्न पाणी उपचार न घेतल्याने त्यांची तब्येत खालावली असल्याने जालन्यातील अंतरवाली सराठी या ठिकाणी सकाळपासून हजारोच्या संख्येने मराठा समाजातील महिलासह पुरुष येत असून जरांगे यांना उपचार घ्या अशी विनंती करण्यात येते। तर यावेळी अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या महिलाही भावूक झाल्या आहेत। तर काही महिलांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत आहेत। तरी आता सरकारने लवकरच जरांगे यांचे उपोषण सोडावे अशी मागणी महिलांनी केली आहे। अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आणि या दरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झालाय। त्यांची तब्येत अत्यंत खालावली असल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून युवा सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वात फुलंब्री सिल्लोड दरम्यानच्या आळंदी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। एकीकडे सरकार मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देऊ असं म्हणत आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची भाषा करून चूक करू पाहत आहे। त्यामुळे मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करू नये, संविधानिक आरक्षण द्यावे असं माजी खासदार ओबीसी नेता हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय। मनोज जरांगे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असल्याने त्या समर्थनार्थ तसेच सगळे सोयऱ्यांचा जीआर काढण्याची मुदत संपलेली असून शासनाने त्वरित त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथील मराठा समाजाच्या वतीने नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती।
कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं लेखी आश्वासन शासनाकडून देण्यात आलं होतं। पण तसं न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे त्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी कोणताही कार्यक्रम घेऊ नये, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याशिवाय कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी प्रवेश करू नये असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचे 3 दिवसीय वतीने विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं असून यात 2000 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत। अमरावती येथील जिल्हा स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत। यामध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेने मोबाईलचे दुष्परिणाम, यवतमाळ जिल्ह्याने निसर्गावर आधारित जमीन जंगलावर आधारित प्रदर्शन, अकोला जिल्ह्याने लोककला परंपरा, वाशिम जिल्ह्याने पर्यावरण वाचवा आणि देश वाचवा यासह विविध विषयावर कला आणि नाटक आणि निदर्शनं सादर केली आहेत। शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या इतिहासात शिवसेनेचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात होतं। याकरिता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपासून तालुका प्रमुखांपर्यंतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात घडलेल्या वाहन चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी गुन्हे शाखा कक्ष 1च्या वतीने 4 विशेष पथकाची नियुक्ती करत तपास करण्यात येत होता। यावेळी गुन्ह्याचे घटनास्थळ परिसरात भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करून 5 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून वाशी, रबाळे आणि खारघर मधील एकूण 4 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षा आज 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत। देशभरातून या परीक्षेसाठी सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। यंदा परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची खोटी माहिती पसरवण्यात दोषी आढळल्यास अशा व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा बोर्डाने दिलाय। देशभरातील शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून चलो दिल्लीचा नारा दिला आहे। सोमवारपासून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत। शेतकऱ्यांचं आक्रमक रूप पाहता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। आज मोदी सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। ससून रुग्णालयातील आरोपी पसार झाल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले। पोलीस शिपाई निखिल अरविंद पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट कालूसिंग खाडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत। गुंड शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्याप्रकरणी मार्शल लुईस लिलाकर याला अटक करण्यात आली होती। मार्शलने समाज माध्यमात स्वाती यांना धमकी देणारी ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून मार्शलला अटक केली होती। शिवडी नावाशेवा अटल सागरी सेतूवरील टोलने MMRDA मालामाल झाले आहे। सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून गेल्या महिन्याभरात तब्बल 8,13,774 वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला। त्यांच्याकडून जवळपास 13,95,85,000 रुपयांचा टोल वसूल करण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूर स्थानकात दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या नव्या मार्गिकेत येणारे अडथळे दूर झाल्यानंतर आता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मार्ग, प्लॅटफॉर्म आणि इतर बांधकामाकरिता नुकताच निविदा मागवल्या आहेत। त्यामुळे कल्याण बदलापूर 3ऱ्या 4थ्या मार्गाला गती मिळणार आहे। आदित्य ठाकरे आज जळगावात आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या 4 ठिकाणी सभा होणार आहेत। शिवबाटा पक्षातर्फे जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूक लढवली जाणार असून या लोकसभेची पूर्वतयारी म्हणून आदित्य ठाकरे यांच्या जळगावमध्ये सभा होणार असल्याचं संजय सावंत यांनी म्हटलंय। भाजपचा घर चलो अभियान या संकल्पनेतून गावखेड्यामध्ये भाजपच्या प्रताप दिघावकर लोकसभेसाठी वाढता पाठिंबा पाहण्यास मिळतोय। माजी IPS अधिकारी असल्याकारणाने स्वच्छ प्रतिमा अशी ओळख असलेले कसमदा पट्ट्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। मालेगाव धुळे लोकसभेसाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास या संधीचं सोनं करेन असंही त्यांनी म्हटलंय।
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी आणि राष्ट्रपी यांचा गुरुवारी आमदार अपात्रतेबाबतचा निकाल जाहीर होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे। तर आमदार अपात्रता होणार की शिवसेना सारखी घटना घडणार असा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। हिंगोलीच्या औंढा तालुक्यात असलेले सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचं पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला देण्यात आलंय। त्यानुसार पाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचं नियोजन केलं असून पुढील 2 दिवसात पूर्णा नदीच्या पात्राद्वारे पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, तसंच पशुपालकांनी नदीपात्रात जनावरं पाणी पिण्यासाठी नेऊ नयेत। तसेच नदीपात्रात पाणी वाढल्यास त्यातून नदीपात्र पार करू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। बारामती तालुक्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची समस्या काही ठिकाणी जाणवत आहे। तालुक्यातील तरडोली, मासाळवाडी त्याचबरोबर इतर भागातील गावांमध्ये पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण झाली। मात्र यासाठी प्रशासनाच्या वतीने टँकर सुरू करण्यात आले आहेत। टँकरमधील पाणी गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये सोडून पाणी पुरवठा केल्यास सर्वांना योग्य पाणी मिळेल। नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याचं आवाहन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी केलं।